रामकृष्ण हरी. संतांची मांडियाळीच्या ह्या भागामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे गुरु, त्यांना केशव चैतन्य असेही संबोधतात. वेदव्यास यांचे शिष्य राघव चैतन्य, त्यांचे शिष्य बाबाजी किंवा केशव चैतन्य आणि त्यांचे शिष्य संत तुकाराम, अशी ही संत गुरु परंपरा आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीला आता 65 वर्ष झाली. त्यांची पालखी कोंडाजी बाबा ढेरे आणि सहादू बाबा वायकर ह्या वारकरी सत्पुरुषांनी सुरू केली. यांची पालखी ओतूर येथून निघून ओतूर, पारनेर, अरण असं करत पंढरपूरच्या मार्गी येते. खरं तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना त्यांचे कधी प्रत्यक्ष दर्शन घडले नाही. त्यांच्या स्वप्नातूनच त्यांना दृष्टांत झाला. त्यांनी 5 ग्रंथ लिहिले: भक्तिप्रकाश, वैकुंठपद, वासनामय देह, गीता, भागवत सार आणि परमार्थ विचार हे त्यांचे ग्रंथ. ओतूरला मांडवी नदीच्या काठी कबदीकेश्वराचं मंदिर आहे. त्याच्या शेजारीच बाबाजी चैतन्य यांची समाधी आहे. ही समाधी निजामशाही काळातली असल्याचं सांगतात. यांच्याविषयी एक आख्यायिका आहे. ते म्हणजे समाधीस्थित चैतन्य महाराजांच्या अंगावरती मुंग्यांचं वारूळ उभं राहिलं. ते वारूळ आजही त्या मंदिरापाशी पाहायला मिळतं. निजामांच्या सैनिकांनी या समाधी वारुळावरती कुदळ चालवली आणि त्या कुदळीतून मग भुंगे निघाले आणि त्यांनी सैनिकांवरती हल्ला केला आणि त्यातून काही सैनिक मृत्युमुखी पडले. बाबाजी चैतन्य महाराजांचा शिष्य समुदाय हा खूप मोठा होता आणि विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातील त्यांचे शिष्य होते. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये नरसप्पा बाबण्णा आणि शेख सुलेमान शाह हे होते. त्यांच्या मठाला नरसप्पा मठ असं म्हणतात आणि या मठासमोरच बाबाजींच्या दर्ग्याचा पण आवर आहे. हिंदू मुस्लिम समाजातील बांधव बाबांना मानतात. संत तुकाराम महाराजांनी अभंगात उल्लेख केला आहे की बाबाजींनी आपल्या स्वप्नात अनुग्रह देताना तूप मागितले. बाबाजींच्या दर्ग्यामध्ये आजही दीपासाठी तूप वापरलं जातं आणि प्रसादातही तूप वापरलं जातं. माझ्या मते हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे एक सुंदर प्रतीक आहे. वारकरी संप्रदायात रूढ झालेला रामकृष्ण हरी हा मंत्र बाबाजींनी स्वप्नात तुकाराम महाराजांना दिला. चैतन्य संप्रदायातील हे संत चैतन्य लीला हा त्यांचा ओवी ग्रंथ आहे. ह्याच अनुषंगाने जेव्हा आपण वारकरी संप्रदाय जाणून घेतो त्यामध्ये नाथ, दत्त आणि चैतन्य हे संप्रदाय सामावलेले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव हे नाथ संप्रदायातून येतात. संत एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी हे दत्त संप्रदायातून येतात आणि संत तुकाराम महाराज आणि बाबाजी चैतन्य महाराज हे चैतन्य संप्रदायातील. असं म्हणतात, नाथ, दत्त आणि चैतन्य संप्रदायाचे प्रवाह एकत्र आले आणि वारकरी संप्रदायाची चंद्रभागा निर्माण झाली. संप्रदाय कोणताही असो त्याच्या मुळाशी आहे निर्गुण निराकार परमात्मा परमेश्वर पांडुरंग. रामकृष्ण हरी.